चांगली नोकरी होती, हे अलेक्स हालेन नोकरी सोडली आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तो जाऊन राहिला, कारण त्याला शोधायचं होतं. तो संशोधक वृत्तीचा माणूस होता. त्याला नेहमी वाटायचं की अलेक्स हाले हा ब्लॅक होता, म्हणजे तिकडे व्हाईट आणि ब्लॅक असे दोन लोक आहेत. त्यातला हा ब्लॅक दर्जाचा असलेला माणूस, ब्लॅक वर्गातला असलेला माणूस, या माणसाला असं वाटत होतं की माझ्यासोबत जे काही दुजाभाव इथं केला जातो, माझ्यासोबत जे काही डिस्क्रिमिनेशन केलं जातं, हे का केलं जातं हे मला शोधायचं आहे. म्हणून अलेक्स हालेनं काय केलं, आपली बँकेतली नोकरी सोडली, दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन राहिला. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर त्यानं शोध घ्यायला सुरुवात केली की मी नेमका कोण आहे आणि माझ्यासोबत हे जे व्हाईट पीपल आहेत हे माझ्यासोबत असं का वागतात, माझ्यासोबत डिस्क्रिमिनेशन का करतात. अलेक्स हाले दक्षिण आफ्रिकेमध्ये गेला. त्यानं 13 वर्ष संशोधन केलं आणि 13 वर्ष संशोधन केल्यानंतर त्यानं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे रूट्स, द सागा ऑफ अन अमेरिकन पीपल. हे रूट्स नावाचं पुस्तक त्यानं लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्याने अशा काही नोंदी केल्या, त्या नोंदी जर तुम्ही बघितल्या तर थक्क होईल. त्या पुस्तकामध्ये त्यानं असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये गुलामाच्या विक्रीचा व्यवसाय केला जायचा. दक्षिण आफ्रिकेमधले गुलाम हे दुसऱ्या देशामध्ये नेऊन विकले जायचे तत्कालीन परिस्थितीमध्ये, आणि हे बिझनेस कोण करायचे तिथले, तर ते व्हाईट पीपल करायचे. दक्षिण आफ्रिकेमधल्या काही गुलामांना एखाद्या बोटवरती बसवायचं, ती बोट त्यांना घेऊन दुसऱ्या देशामध्ये जायची आणि तिथे ते गुलाम विकले जायचे. जर एका बोटीवर 200 गुलाम घेऊन जात असताना ती बोट जर समुद्रमार्गे गेली आणि त्यातला एखादा जर व्यक्ती बिमार पडला, आजारी पडला, काहीतरी त्याला झालं किंवा तो कामाचाच राहिला नाही, तो त्याला विक्रीला भावच येणार नाही, असा जर एखादा व्यक्ती त्या बोटीमध्ये असेल, तर तो जो बोटीचा नाविक होता किंवा त्याच्यातला जो कॅप्टन होता तो त्याला त्या समुद्रामध्ये फेकून जायचा आणि बोट पुढे निघून जायची. असे बिनकामाचे माणसं ते पुढे घेऊन जायचे नाहीत. जर 200 गुलाम या देशातून त्या देशामध्ये विक्रीला जात असतील तर समुद्रमार्गे जात असताना 70-80 गुलाम ते समुद्रात असे सहज फेकून जायचे. त्यांना कसल्याच प्रकारचा संसार देखील नव्हता. जर 80 गुलाम तिथे फेकले तर 120च गुलाम त्या देशामध्ये जायचे. त्याची यादी अलेक्स हालेनं शोधली आणि त्या पुस्तकामध्ये छापली. त्या पुस्तकामध्ये छापल्यानंतर तो सगळा इतिहास त्यानं लिहिला की आपल्यासोबत कशा पद्धतीने व्यवसाय केला गेला, आपल्यासोबत आपल्या व्यक्तींचा कसा व्यापार केला गेला, हे सगळं त्यानं शोधलं. आणि हे व्हाईट पीपल यांनी ब्लॅक पीपलला किती वाईट वागणूक दिलेली आहे हे त्यानं त्या पुस्तकामध्ये लिहिलं. हे पुस्तक 1976ला अमेरिकेमध्ये प्रकाशित झालं आणि हे पुस्तक अमेरिकेतल्या जवळपास सर्वच व्यक्तींनी वाचलं. जे ब्लॅक पीपल होते त्या सगळ्यांनी हे पुस्तक वाचलं. त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की हे व्हाईट पीपल किती बेकार वागणूक आपल्याला दिलेली आहे इतिहासामध्ये या लोकांनी. अलेक्स हालेच्या नंतर एक गोष्ट लक्षामध्ये आले की जे लोक अडाणी आहेत त्या लोकांनी हे पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे. अलेक्स हालेनं 1980ला त्या पुस्तकावरती 8 एपिसोडचं एक टीव्ही सिरियल बनवलं आणि ते लोकांना दाखवायला सुरुवात केली. ज्यावेळेस हे टीव्ही सिरियल टीव्हीला सुरू व्हायचं अमेरिकेमध्ये, त्यावेळेस अमेरिकेतल्या रस्त्यावरची 70% ट्रॅफिक कमी व्हायची. म्हणजे एवढं लोक ऑफिसमधून गडबडीने घरी जायचे, टीव्ही चालू करायचे आणि ते सिरियल बघायचे. कारण त्या लोकांना त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा होता की व्हाईट पीपल आपल्यासोबत ब्लॅक पीपल सोबत असं का वागतात. त्यांनी सगळा इतिहास जाणून घेतला आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की या लोकांनी खूप वाईट वागणूक दिलेली आहे आपल्याला, म्हणजे किती मोठं शत्रुत्व आपल्यासोबत आहे. आणि त्या काळापासून आजपर्यंत अमेरिकेमध्ये ते चालूच आहे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. 1980ला या लोकांनी ते पुस्तक वाचलं, ते 8 एपिसोडची सिरियल बघितली आणि त्या लोकांनी ठरवलं की नाही, आता आपल्याला संघटित व्हायचं आहे. 1980ला त्यांनी संघटित व्हायला सुरुवात केली आणि तब्बल 25 वर्षानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये प्रचंड मोठं परिवर्तन घडवून आणलं. हे परिवर्तन कशाचं होतं, तर अमेरिकेमध्ये 25 वर्षानंतर त्यांनी बरोबर सत्तांतर केलं आणि एक ब्लॅक पीपल अमेरिकेला राष्ट्राध्यक्ष म्हणून दिला. त्याचं नाव बराक ओबामा. एका पुस्तकाचा इतिहास आहे हा. एक पुस्तक काय करू शकतं